नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालय संस्थेतील गट क व गट ड ची भरती बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ घेण्यासाठी पदभरती निघालेली आहे. याचा जी-आर आलेला आहे 4 डिसेंबर 2025 चा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून. ओके, महाराष्ट्र शासनाकडून हा जी-आर आलेला आहे. लेटेस्ट जी-आर 4 डिसेंबरचा. कशा पद्धतीने हे पदे भरली जाणार आहे, कोणते-कोणते पदे असणार आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि आपलं Instagram आयडी, Facebook, WhatsApp अँड Telegram चॅनलला पण फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालय अधिपत्याखालील संस्थेतील गट क व गट ड ची पदे बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेला मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आहे. महाराष्ट्र शासनाकडून हा जी-आर आलेला आहे. ओके. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडनं दिनांक तारीख ती बघू शकता 4 डिसेंबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेली आहे प्रस्तावना, जे की आपण वाचून घेऊ. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालय तसेच दंत शासकीय वैद्यकीय दंत त्याच्यानंतर आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचार्य महाविद्यालय व रुग्णालय येथील गट क व गट ड संचालय स्तरावरील बाह्य स्रोत पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याबाबत येणाऱ्या रुपये 193.60 कोटी इतक्या निधीस खर्चा शासन निर्णय दिनांक 4/10/2025 रोजीच्या वित्तीय मान्यता देण्यात आलेली होती. सदर शासन निर्णयामध्ये अंमलबजावणी दरम्यान काही त्रुटी व लेखापरीक्षण अपेक्षा निर्देशनात आलेले आहे. त्यानुसार संदर्भ क्रमांक 6 वरील दिनांक 4/10/2024 रोजीच्या शासन निर्णयात खालीलप्रमाणे सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. ओके. आता सुधारणा काय आहे, कोणते पदे ते बघू. आता शासन निर्णय दिलेला आहे, जे पण आपण वाचून घेऊ. आता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालयांच्या तसेच शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, परिचार्य महाविद्यालय व रुग्णालय येथील गट क व गट ड संचालय स्तरावरील बाह्य स्रोत पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याबाबत निर्गमित केलेल्या दिनांक 4/10/2024 च्या शासन निर्णयातील अट क्रमांक 3 व 7 मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील नवीन शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद, दंत, होमिओपॅथी, परिचार्य महाविद्यालय व रुग्णालय तसेच कार्यरत असलेल्या सर्व संस्थांमधील मंजूर काल्पनिक बाह्य स्रोत पदेही शासन निर्णयामध्ये निश्चित करण्यात आलेल्या बाह्य स्रोत सेवा पुरवठादारामार्फत उपलब्ध करून घेण्याचे अधिकार आयुक्त वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालय मुंबई यांचा प्रदान करण्यात येत आहेत. ओके. त्याच्यानंतर संस्थांना मंजूर मंजूर असलेल्या काल्पनिक बाह्य स्रोत पदांच्या मर्यादित बाह्य स्रोत सेवा पुरवठादारामार्फत उपलब्ध करून घेण्यात येणाऱ्या पदसंख्येत आवश्यकतेनुसार वाढ अथवा घट करण्याची पूर्ण अधिकार आयुक्त वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालय मुंबई यांना राहील. तसेच विभागाच्या शासन निर्णय दिनांक 12/7/2024 मध्ये निश्चित केलेल्या कामांपेक्षा वाढीव L1 सेवा पुरवठादारामार्फत करण्यात यावे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्यानंतर संचालय अधीनस्थ शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचार्य महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये NIC ने विकसित केलेले नेक्स्ट जनरेशन ई हॉस्पिटल ही आरोग्य सेवा व्यवस्थापन प्रणाली HMIS कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक एकूण 287 डाटा एंट्री ऑपरेटर हे पदे L1 सेवा पुरवठादारामार्फत भरावीत. किती? 287 पदे. ओके. डाटा एंट्री ऑपरेटरची. ओके. सदर बाबींकरता होणारा खर्च HMIS प्रकल्पाचे लेखाशीर्ष 30 इतर कटांतरित सेवा या उद्दिष्टांनी किंवा ADBच्या PBL म्हणजे पॉलिसी बेस्ड लोन्स अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्थसहाय्यातून उपलब्ध निधीतून भागवण्यात यावा. ओके. त्यानंतर इथं पुढे दिलेला संदर्भ क्रमांक 6 मधील शासन निर्णय दिनांक 4/10/2024 च्या वाचा या
सदरातील क्रमांक 5 मध्ये नमूद केलेला 12/7/2023 हा शब्द 12/7/2024 असा वाचावा. ओके. शासन निर्णय दिनांक 4/10/2024 मधील उर्वरित अटी, शर्ती, तरतुदी व मान्यता वार्षिक रुपये दिलेल्या 193.60 कोटी इतका खर्चासह तशाच कायम राहतील. ओके. आता इथे दिलेल्या सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक 17/4/2015 मधील उपविभाग 4 अनुक्रमांक 11 अनुसार प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे. ओके. तर अशा पद्धतीने हा GR आलेला वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाकडून गट व गट ड ची भरती असणार आहे. जे की तुम्हाला पदे मी सांगितलेली आहे. जे की 287 पदांसाठी ती भरती निर्माण करण्यात आलेली आहे. ओके. जे की तुम्ही बघू शकता. ओके. गट मध्ये. ओके. चांगली पॉझिटिव्ह आहे. जी पदं असणार बाह्य यंत्रणामार्फत आहे. तर तुम्हाला स्वतः इथं आपल्याला भेट द्यायची आहे आणि तिथून आपण हे पदे भरून घ्यायची आहे. संस्थेचं नाव वगैरे तुम्हाला खाली मी दिलेलं होतं. ओके. त्या संस्थेमार्फत आपल्याला स्वतः जायचं आहे, तिथून आपल्याला हे पदभरतीसाठी इथं अप्लाय करायचं आहे. ओके. या विभागामध्ये पण जाऊन तुम्ही चौकशी करू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागात जर तुम्हाला जायचं असेल तर. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड, ओके, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल WhatsAppवर लावून शेअर करून तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची मग लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta ID, Facebook ID. ओके. तर याचा बाह्य यंत्रणा असल्यामुळे तुम्हाला स्वतः तिथं भेट द्यायची आहे. स्वतः तिथं त्या आपल्याला जी संस्था दिलेली आहे संस्थेकडे जाऊन आपल्याला भेट द्या किंवा विभागाकडे जाऊन भेट द्या. तरच तुमचं तिथून आपल्याला सिलेक्शन होणार आहे. हे लक्षात असू द्यायचं आहे. बाह्य यंत्रणेद्वारे आहे, याची ऑनलाईन पद्धत काही येणार नाही. ओके. तर तुम्ही तिथे संस्थेला जाऊन भेट द्या आणि आपल्याला ज्याला कामाची गरज असेल तिथून जाऊन तिथं कामासाठी अप्लाय करा. ओके. जर की ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा. ज्यांना कोणाला जॉबची गरज असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.